अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव तालुक्यातील एकविरा देवी मंदिर हे संपूर्ण जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील भक्तांचं कुलदैवत असलेलं जागृत देवस्थान आहे. मात्र एकविरा देवी या संस्थांमध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने देवी मातेच्या डोक्यावरील मुकुट व विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुकुट चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेसंदर्भात बातमी प्रसिद्ध होताच परिसरात एकच खळबळ उडालेली होती. त्यानंतर या बाबीची दखल घेत काही भक्तांनी देवी मातेचा मुकुट स्वखर्चानं बनवून दिला, तर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या डोक्यावरील सुद्धा मुकुट चोरून नेण्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भाऊ इंगळे यांना कळली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या स्वखर्चातून भक्तिभावनेतून विठ्ठल रुक्मिणी मातेला चांदीचा मुकुट दान केला. श्रीकांत इंगळे यांच्या भक्तिमय कार्यात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मित्रपरिवार सुद्धा सहभागी लाभलेला होता. एकविरा देवी संस्थांच्या वतीनं श्रीकांत इंगळे व त्यांच्या पत्नीसह मित्रपरिवाराचे आभार मानण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सर्व सभासदांनी श्रीकांत इंगळे व त्यांच्या पत्नीसह मित्रपरिवाराचे शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी नंदू पाटील काळे, श्रीकृष्ण सावरकर पाटील, विनोद घोगरे पाटील, विजयजी काळमेघ, शिवाजीराव गावंडे, अजय पसरी, अजय देशमुख, रवी गोळे, गुंडू गावडे, अमोल कोरडे, अमोल दाभाळे, विठ्ठल ठोले, अजय बासारिया, रमेश पांडेसर, रावसाहेब तातोड, योगेश आगडते, मयूर पखाण, रावसाहेब पखाण, ॲडव्होकेट रोहन शर्मा, बंटी इंगळे, हर्षल ठाकरे, अंकुश रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिक्रिया काय आहे की या मंदिरामध्ये जेव्हा ही सगळी घटना घडली तेव्हा काही ग्रामस्थांचे आणि काही इथल्या लोकांचे म्हणजे त्यांच्यासोबत चर्चा झाल्यावर मला माहिती पडलं की देवीचा मुकुट जो आहे तो देवीचा मुकुट एका भाविकाने ऑलरेडी केलेला होता. मग काही लोकांसोबत चर्चा झाली तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की विठ्ठल रुक्मिणी मातेचा जो मुकुट आहे तो अजूनपर्यंत झालेला नाही. मग बहुजनांचा देव म्हणून आपल्या पांडुरंगाकडे विठ्ठल रुक्मिणी मातेकडे बघितलं जाते, तर त्या देवाला एक मुकुट आपण दिला पाहिजे असा एक संकल्प मी घेतला. आणि तशी सगळी माहिती मी माझे मित्र अमोलजी दाभाडे असतील, विठूभाऊ ढोले असतील, रविभाऊ गोडे आहेत, त्याच्यानंतर अजूभाऊ देशमुख आहेत, या सगळ्यांना सांगितलं. मग त्यांनी इथल्या विश्वस्त मंडळींसोबत बोलणी केली आणि मग अध्यक्ष साहेबांसोबत बोलणं झालं. तेव्हा आपले नंदूभाऊ काळे आहेत, या सगळ्यांनी मग यांच्या सपोर्टमुळं खरं तर हे सगळं शक्य झालं आणि मी ते करू शकलो. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो, मुऱ्हावासियांचे धन्यवाद मानतो आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची अशीच आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद लाभत राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री संत जिंगराजी महाराज, माननीय श्रीकांत भाऊ इंगळे, आमच्या सौभाग्य अश्विनीताई, संपूर्ण मित्रपरिवार, आज अत्यंत भाग्याचा दिवस आहे. गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. आमच्यापैकी बरीच मंडळी शेगावरून पायी चालत आलेली आहे आणि अशा या शुभप्रसंगी एक मंदिरावर काही दिवसापूर्वी आघात झाला होता. मंदिरातले काही दागिने, काही चांदीचे मुकुट वगैरे गेलेत, पण भक्तांकडून त्याची भरपाई होत आहे. सगळं साहित्य आलेलं आहे आणि आज या शुभप्रसंगी माननीय श्रीकांत भाऊ इंगळे आणि अश्विनीताईंनी विठ्ठल मूर्तीला जो चांदीचा मुकुट, विठ्ठल रुक्मिणीला 2 मुकुट दिले, त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचे मंदिरातर्फे हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद मानतो. आणि आई जगदंबेची आणि श्री संत जिंगराजी महाराजांची कृपा त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या मित्रपरिवारावर सदैव अशीच कायम राहो अशी त्या जगदंबेची प्रार्थना.